पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार। राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह त्याच्या मित्रांना अटक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालकांवर खुनाचे गुन्हे दाखल करा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन। दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अशा धमक्यांना घाबरत नाही, देशपांडेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषणावरून मनसे आक्रमक। कार्यकर्त्यांचं पानवेली घेऊन रामकुंडात आंदोलन। गोदावरी स्वच्छ करण्याची मागणी। राज्यमंत्र्यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांकडून दखल। कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना दिलेल्या अधिकाराचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागितला। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर कोर्ट देणार निकाल। जेल की बेल याकडे सगळ्यांचं लक्ष। बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांचे नवे कारनामे समोर। यापूर्वीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिव्यांग असल्याचं भासवलं। आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा। रेपो रेटमध्ये 0.25% घट। रेपो रेट 6.25%वरून 6%वर। गृहकर्जावरील व्याजदर कमी होणार। गॅस सिलेंडर पाठोपाठ आता सीएनजीच्या दरात वाढ। सीएनजीच्या किमतीमध्ये ₹1.5 प्रति किलो तर पीएनजीच्या दरामध्ये ₹1 वाढ। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता। दिल्ली आणि मुंबईतील तुरुंगांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था।